आता बघा अंतर किती आहे त्याचं आलं म्हणजे पुलाची लांबी प्लस रेल्वेची लांबी. हॅलो फ्रेंड्स, बाय कर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पोलीस भरतीच्या वरती राहायचे आपण रेल्वे या वर कुठले प्रॉब्लेम विचारले जातात ते घेणार. आता आपण पहिला व्हिडिओ जो पाहिला होता तो रेल्वेचा स्पीड, त्याच्यानंतर त्याचं किलोमीटर पर आवर, ती एका झाडाला किंवा एखाद्या पोलला किती सेकंदात ओलांडते हे आपण बघितलं. तर आता आपण पोल नंतर एक बोगदा किंवा पूल किंवा प्लॅटफॉर्म याचे प्रॉब्लेम घेणार. म्हणजे बघा, एक रेल्वे किती अंतर क्रॉस करते जेव्हा ती पुलाला क्रॉस करते, एक पुलाला ती ओलांडते, किती अंतर क्रॉस करते. आता बघा अंतर किती आहे त्याचं आलं म्हणजे पुलाची लांबी प्लस रेल्वेची लांबी, इतकं डिस्टन्स किंवा इतकं अंतर ती क्रॉस करते. म्हणजे पूल ओलांडायचं असेल, प्लॅटफॉर्म ओलांडायचं असेल तर आपल्याला त्या पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी दोघांची बेरीज करावी लागते. तेव्हा ती त्या पुलाला क्रॉस करते किंवा त्या टनेलला क्रॉस करते किंवा त्या बोगद्याला क्रॉस करते. आता बघा, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा कसा? सिंपल वे. पहिले आपण काय करतो, त्याचा वेग किती आहे 90 किलोमीटर पर आवर. याचा आपल्याला करायचं आहे मीटर आणि सेकंद. आता 90 किलोमीटर जे होतात 90,000 मीटर आणि हवर 1 तास त्याचे होतात 3600 सेकंद. ती रेल्वेने तो पूल 30 सेकंदात क्रॉस केलाय. याचा अर्थ काय आहे, तिने पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी इतकं अंतर क्रॉस केलेलं आहे 30 सेकंदात. तर 30 सेकंदात आपल्याला ती किती डिस्टन्स चालली हे पहिले आपल्याला काढावं लागेल. ते कसं काढायचंय हे बघा, 30 मल्टिप्लाइड बाय 90,000 डिवाइडेड बाय 3600. बराबर. एक केला हा हे आहे 12 ने 9 केला 9 सेकंद. किती अंतर आहे 750. पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी दोघं मिळून अंतर किती आलं 750 मीटर. किती अंतर आलं 750 मीटर. आणि याच्यातून रेल्वेची लांबी किती आहे, रेल्वेची लांबी आहे 500 मीटर. म्हणजेच पुलाची लांबी किती आली 250 मीटर. म्हणजे आपल्याला जे विचारलंय ना पुलाची लांबी किती आली तर ते अंतर किती आलं 250 मीटर. किती आलं 250. तर बघा आपण काय केलंय, कन्सेप्ट समजून घ्या. एक प्रॉब्लेम समजताना त्याचे 10 प्रॉब्लेम ऑटोमॅटिक समजतात. बेसिक कन्सेप्ट काय आहे की आपल्याला ती रेल्वे 30 सेकंदात जे अंतर क्रॉस करेल याचा अर्थ ती पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी दोघांनी इतकं अंतर क्रॉस करते. आणि मग आपण काय केलं 90 किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये केलं तर 90 किलोमीटरचे होतात 90,000 मीटर. सेकंद एका तासाचे होतात 3600 सेकंद. आणि आपल्याला 30 सेकंदाचं काढायचं आहे तर 30 सेकंदाचा डिस्टन्स झालं 750. आणि 750 पैकी 500 ते रेल्वेची लांबी आहे, उरलेली लांबी किती आहे पुलाची 250. बरोबर. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक ट्रेनची लांबी दिली असेल, बोगद्याची लांबी दिली असेल आणि आपल्याला सेकंद काढायचे किती सेकंदात ती ओलांडते. ओके मित्रांनो, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं की ती एक रेल्वेची लांबी दिलेली आहे, पुलाची लांबी काढायची. आता आपल्याला रेल्वेची बी लांबी दिली आहे, बोगद्याची बी लांबी दिली आहे, किती सेकंदात ओलांडेल हे काढायचे. आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, ती कॉमन आहे. ती काय, अंतर बरोबर रेल्वेची लांबी अधिक बोगद्याची लांबी.
हे आपल्याला माहिती पाहिजे. एक बोगदा क्रॉस करतो म्हणजे रेल्वेची लांबी पण आली आणि बोगद्याची लांबी पण आली, तेव्हा ती रेल्वे त्या बोगद्याला पार करते. आता बघा, रेल्वेचा वेग 90 किलोमीटर आहे, त्याला आपल्याला काय करायचंय, मीटर पर सेकंद, मीटर आणि इकडं सेकंद. तर मीटर किती आले, 90,000, 90 किलोमीटरचे 90,000 आणि सेकंद एका तासाचे किती येतात, 3600. आता बघा, तो किती सेकंदात क्रॉस करता आपल्याला दिलंय का, नाही दिलंय, पण आपल्याला यावेळेस अंतर दिलेलं आहे. रेल्वेची लांबी किती आहे, 250 आणि बोगद्याची लांबी किती आहे, 500, म्हणजे दोघं मिळून किती डिस्टन्स झालं, 750. तर 750 मीटर साठी किती सेकंद लागतील, म्हणजे आपण काय करायचं, 3600 मल्टिप्लाइड बाय 750 डिवाइडेड बाय 90,000. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायला सोपं होतं. आता बघा, 9 चौक 36, 10 वेगवेगळ्या 10 5 5 20 15 30 सेकंद आपल्याला लागतील. कशाला, तो 500 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास. म्हणजे आपला अंतर वेळ किती आला आपल्याला, 30 सेकंद. मित्रांनो, हे बेसिक प्रॉब्लेम जर तुम्ही केले ना तर रेल्वे तुम्हाला अवघड वाटणारच. बरेच मित्र काय करतात, 5/18 किंवा 18/5, बरोबर, हे मीटर पर सेकंद, किलोमीटर पर सेकंद यासाठी ते ह्या गोष्टीचा वापर करतात, पण आपल्याला त्याचा वापर करायचा नाही. का, हे इझी आहे, हे समजायला सोपं आहे. हे दरवेळेस, आता बघा, किलोमीटर पर सेकंद किंवा मीटर पर सेकंद हे आपल्याला कन्वर्ट करताना ह्या दोन फॅक्टरचा उपयोग, पण ते फॅक्टर लक्षात द्यायला आपण काय करणार आहोत, त्यासाठी आपण काय करणार आहोत की हा जो फॉर्म्युला आहे किलोमीटर आणि हॉवरचा, तर किलोमीटरचे मीटर करा आणि हॉवरचे सेकंद करा, म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवणं सोपं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि आपल्याला मॅथ्सचं जे टार्गेट आहे 25 आउट ऑफ 25, त्यासाठी मी व्हरायटीज ऑफ प्रॉब्लेम जे परीक्षेला विचारले जातात त्याची मी तुझी तयारी करून घेतोय, कारण आपल्याला एकही मार्क बाहेर द्यायचा नाही. ओके फ्रेंड्स, बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.